किंगडम मध्ये येईल प्रोटोजोआ? किंगडम कोणते असतात सर? है ना, 5 किंगडम असतात. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगस, नंतर प्लांटे आणि अॅनिमलिया. प्रोटोजोआ कोणत्या किंगडम मध्ये येईल? प्रोटिस्टा. प्रोटिस्टाचे 5 प्रकार आहेत. काल सांगितलं होतं डीएनआरपी मध्ये. कोणते कोणते 5 प्रकार आहे? ट्रायसोफाइट, नंतर डायनोफ्लॅजेलेट, नंतर स्लाइम माउल्ड. व्हेरी गुड. नंतर काय? युग्लिनॉइड्स. आणि नंतर या ठिकाणी आपण बघितलं लास्ट कोणता होता? प्रोटोजोआ. है ना. श्रेयाने काल रीड केलं होतं. कोणतं रीड केलं होतं तू काल? डायनोफ्लॅजेलेट. बरोबर आहे ना. डायनोफ्लॅजेलेट रीड झालंय कालपर्यंत. म्हणजे आज काय बघणार आहे आपण? है ना, युग्लिनॉइड्स, स्लाइम माउल्ड आणि प्रोटोजोआ. तर आज प्रोटोजोआ बघणार आहे परत डीएनआरपी मध्ये. है ना. सो प्रोटोजोआ, प्रोटोजोआचे परत 4 प्रकार पडतात. कोणते कोणते 4 प्रकार पडतात? अमिबॉइड, फ्लॅजेलेटेड, नंतर सिलिएटेड, बरोबर, आणि नंतर कोणतं? स्पोरोझोअन्स. स्पोरोझोअन्स है ना, एक एक्झाम्पल आहे प्लाझ्मोडियम. है ना. तर या ठिकाणी प्लाझ्मोडियम, यस प्रोटोजोआ, यस प्रोटिस्टा. याच्यामुळे कोणता डिसीज होतो? मलेरिया. ध्यानात ठेवायचं सर्वांनी. है ना, ज्यांना माहित नाही लिहून घ्या. रनिंग नोट्स काढत चला, तिथे लिहत चला. प्रोटोजोआ है ना, यस या ठिकाणी प्रोटिस्टा आहे. कोणत्या किंगडम मध्ये? प्रोटिस्टा मध्ये. यस आपण या ठिकाणी बघतोय त्याच्या वेगवेगळ्या स्पेसिस आहे. वायवॅक्स, मलेरी, फाल्सीपॅरम. पण डेंजर कोणती आहे? फाल्सीपॅरम. फाल्सीपॅरम मुळे विषारी मलेरिया होतो. है ना, ट्रीटमेंट रिक्वायर्ड आहे, नाही तर मरून जाईल पेशंट. बरोबर. यस या ठिकाणी कोणता आहे? मलेरिया. मलेरिया यस कशामुळे होतो? तर कशामुळे होतो? यस या ठिकाणी है ना, इथे एक इमेज दाखवली आहे. आणि ही इमेज कोणाची आहे? फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो. आता पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये पाणी जमा होतं. आणि मग पाणी जमा झाल्यानंतर है ना, संख्या वाढते मॉस्किटोची. आणि ती जर संख्या वाढली अॅनाफिलस मॉस्किटोची, तर मग काय खरं नाही. बरोबर. त्याच्यामध्ये जर फिमेल आहे आणि तिने जर बाईट केलं, तर मग या ठिकाणी काय होईल? यस है ना, मलेरिया होईल. आज आपण अंडरस्टँड करू डिटेलमध्ये. है ना, लाईफ सायकल ऑफ हिअर वी कॅन से मलेरिया. बरोबर. आणि मग हे होऊ नये म्हणून मग या ठिकाणी है ना, खूप सारे या ठिकाणी असे काही गोष्टी ज्या है ना या ठिकाणी मॉस्किटोला किल करतात. है ना, ते कासव चाप आहे, ऑल आउट, गुड नाईट, है ना, बरोबर. नेट्स लावतो आपण विंडोजला. है ना, अगरबत्त्या वेगवेगळ्या. है ना, यस या ठिकाणी मच्छरदाणी असते. खूप साऱ्या गोष्टी है ना या ठिकाणी डिस्कवर झाल्या. है ना, की हे व्हायला नको. फिमेल अॅनाफिलस मॉस्किटोने है ना बाईट करायला नको. कारण त्याने जर बाईट केलं तर मग मलेरिया होतो. मच्छरमुळे नाही होत. बरोबर. जेव्हा ते या ठिकाणी मॉस्किटो बाईट करेल तेव्हा प्रसाद देते. कोणाचा प्रसाद देते? कोणाचा प्रसाद देते? प्लाझ्मोडियमचा. है ना. म्हणजे है ना डबल आहे. एकतर है ना या ठिकाणी ब्लड पण घेऊन जाते आणि प्रसाद पण घेऊन जाते. ब्लड घेऊन जा बाबा. है ना, नवीन बनवून घेऊ आम्ही, पण प्रसाद देऊ नको. है ना, प्रसाद डेंजर आहे. प्लाझ्मोडियम जर त्याने प्रसाद दिला तर मग मलेरिया होईल. आणि मग मलेरिया होईल तर मग नेमकं काय होईल? तर आपण बघू पुढे. यस या ठिकाणी काय काय सिमटम होतात. पण अंडरस्टँड करा, मेल जो आहे, मेल तो या ठिकाणी इट इज नॉट फीडिंग ऑन ब्लड. मेल जो आहे अनाफिलस मॉस्किटो, दॅट इज फीडिंग ऑन फ्रुट्स, दॅट इज फीडिंग ऑन प्लांट्स. है ना. तर फक्त कोण फिडिंग करेल या ठिकाणी ब्लडवर? फिमेल अनाफिलस मॉस्किटो. हे ध्यानात घ्या. बरोबर. नेक्स्ट आपण या ठिकाणी बघतोय इथे एक टॉक्सिन रिलीज होईल. बरोबर. हे जे प्लाझ्मोडियम आहे है ना, या ठिकाणी एक टॉक्सिन रिलीज करतील. कोणतं टॉक्सिन रिलीज करतील? तर यस आपण या ठिकाणी बघतोय हिमोझॉइड. आणि हिमोझॉइन जेव्हा ते रिलीज करतील तर त्याच्यामुळे थंडी वाजून येईल. है ना. मग यस है ना, 2 ब्लँकेट घ्या, 4 ब्लँकेट घ्या, है ना, 5 ब्लँकेट घ्या, थंडी जाणार नाही अंगा. एकदम थरथर कापायला सुटेल. है ना. या ठिकाणी थरकाप. बरोबर. है ना, चिल्स अँड देन हाय फिवर. टेम्परेचर येऊन जाईल 103, 104. है ना, असं वाटेल जातो काय. बरोबर. है ना. तर मग या ठिकाणी यस दॅट इज द डेंजर सिमटम्स. तर हे चिल्स का बरं होते? हाय फिवर का बरं होते? लाईफ सायकल काय आपण डिटेल मध्ये बघू. या स्लाइड वर तुम्हाला ध्यान काय ठेवायचंय? तर इकडे लक्ष दे, बोलू नको, इकडे लक्ष दे. बरोबर. या स्लाइड मध्ये काय काय ध्यानात ठेवायचं आपल्याला? तर या स्लाइड मध्ये ध्यानात ठेवायचंय आपण कोणता डिसीज स्टार्ट केलाय आता? प्रोटोझोअन. बॅक्टेरिया संपले. एक एक दोन दोन एक्झाम्पल घेतोय आपण, जास्त नाही. पण असं नाही की एक एक दोन दोन आहे. है ना, डिसीज भरपूर आहे, पण आपण काय करतोय? बॅक्टेरियाचे एक दोन, व्हायरसचे एक दोन, प्रोटोझोआचे एक दोन, नेमॅटोडचे एक दोन.
है ना. फंगसचे एक दोन असं एक दोन दोन एक्झाम्पल घेतोय फक्त. है ना. जेव्हा तुम्ही पुढे जाल हायर एज्युकेशन मध्ये, मग तेव्हा या ठिकाणी बरोबर खूप सारे डिसऑर्डर तुम्हाला स्टडी करायला. आता एक एक दोन दोन एक्झाम्पल आहे ना. आणि त्यांचे काय जनरल पॉइंट आहे, ट्रीटमेंट पण नाही आहे. बरोबर. यस, अंडरस्टँड करा. आपण बघतोय तर प्रोटोझोअल डिसीज आहे. आता कोणता? प्रोटोझोआ. प्रोटोझोआमुळे कोणता डिसीज होतो? मलेरिया. है ना. खूप जणांना वाटतं मलेरिया कोणामुळे होतो? मॉस्किटोमुळे. मॉस्किटो फक्त कॅरियर आहे, मॉस्किटो फक्त व्हेइकल आहे. बरोबर. पॉझिटिव्ह एजंट, पॅथोजेनिक एजंट या ठिकाणी कोण आहे? यस, या ठिकाणी प्रोटोझोआ. हे ध्यानात घ्या. मच्छरमुळे नाही होत, प्रोटोझोआमुळे होत. मच्छर काय मग? कॅरियर आहे, वेक्टर आहे, तो घेऊन जातो प्रोटोझोआला. है ना. या ठिकाणी ह्युमन कडे. बरोबर. यस. आपण या ठिकाणी पुढे बघू. तर मग कोणता प्रोटोझोआ आहे? त्याचं नाव आहे प्लाझ्मोडियम. आणि प्लाझ्मोडियम मध्ये पण कोणता डेंजर आहे? फाल्सीपॅरम. समजतंय का सगळ्यांना? लक्ष द्या. यस, आपण बघितलं कॅरियर कोण आहे? है ना. मॉस्किटो. त्याचं नाव काय? फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो. नाव ध्यानात घ्या. बरोबर. पुढे है ना, या ठिकाणी काय होईल? तर हे प्लाझ्मोडियम एक टॉक्सिन रिलीज करतील, विष रिलीज करतील आपल्या शरीरामध्ये, हिमोझोईन. आणि जेव्हा हिमोझोईन रिलीज होईल तेव्हा चिल्स आणि है ना फीवर येईल. बरोबर. 3-4 दिवसानंतर येत राहील कंटिन्युअसली. आणि डेंजर आहे एकदम. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघितलं मलेरिया बद्दल जनरल पॉइंट्स. आता आपण बघू लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम. काय होतंय बघून घ्या. है ना. डायग्राम मध्ये, मग आपण थेरी मध्ये जाऊ. बरोबर. तर यस, या ठिकाणी आता है ना मच्छर आहे. कोणता मच्छर आहे हा? कोणता मॉस्किटो आहे? फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो. बरोबर. है ना. बिचारा नॉर्मल होता, पर्सन नॉर्मल होता. त्याला या मच्छरने है ना या ठिकाणी चावलं ब्लड घेण्यासाठी. है ना. ब्लड सक करण्यासाठी. ब्लड सक करण्यासाठी चावलं. आणि मग या ठिकाणी प्रसाद दिला. कोणता प्रसाद दिला? तर यस, या ठिकाणी स्पोरोझॉइट. कोणत्या फॉर्म मध्ये? स्पोरोझॉइट. तर हा प्रसाद दिला. है ना. या ठिकाणी ब्लड थ्रू. हे जे स्पोरोझाईट आहे प्लाझ्मोडियम, तर ते या ठिकाणी कुठे एंटर झाले? पहिले लिव्हर मध्ये. सगळ्यात पहिला ऑर्गन कोणता आहे? लिव्हर. आणि लिव्हर मध्ये त्यांची संख्या वाढली. लिव्हरच्या सेल त्यांनी डॅमेज केल्या. है ना. बरोबर. यस, हिपॅटोसाइटला ब्रेक केलं. आणि मग लिव्हर मधून बाहेर पडले. लिव्हर मधून बाहेर पडले आणि आता कुठे गेले? सेकंड टार्गेट त्यांचं आरबीसी. सेकंड टार्गेट कोण आहे? आरबीसी. आरबीसी मध्ये गेले. आरबीसी मध्ये परत संख्या वाढवली. बरोबर. आता ते कन्वर्ट झाले स्पोरोझाईट. कशामध्ये कन्वर्ट झाली? मेरोझाइट्स मध्ये. मेरोझाइट्स मध्ये कन्वर्ट झाले. आरबीसी ब्रेक केल्या. आणि जेव्हा ते आरबीसी ब्रेक करतात इथे रिलीज होतं है ना या ठिकाणी कोणतं टॉक्सिन? हिमोझोईन. आणि मग जेव्हा ते आरबीसी ब्रेक करतील बरोबर आणि हिमोझोईन रिलीज करतील तेव्हा चिल्स आणि शिवरिंग होईल. बरोबर. आता हे मेरोझाइट्स नंतर कन्वर्ट झाले. त्यांची वाढ झाली कशामध्ये? गॅमेटोसाइट्स. आणि गॅमेटोसाइट्स मध्ये कन्वर्ट झाले. आता या पर्सनला काय झालाय? मलेरिया. आता याला दुसऱ्या फिमेल अॅनाफिलस मॉस्किटोने बाईट केलं. तर मग ते काय करतील? ब्लड घेतील. ब्लड सोबत कोण घेतील? गॅमेटोसाइट्स. आणि गॅमेटोसाइट नंतर पुढची लाईफ सायकल त्यांची जी आहे बरोबर. गॅमेटोसाइट पासून गॅमेट बनतील, गॅमेट फ्यूज होतील, झायगोट बनतील, झायगोट पासून ओसाइट बनेल, ओसाइट पासून परत स्पोरोझाइट बनेल. तर ही है ना सेकंड जो पार्ट आहे तो कोणामध्ये कम्प्लीट होईल? मॉस्किटो. तो मॉस्किटो घेताय गॅमेटोसाइट आणि देताय काय? स्पोरोझाइट. लक्षात घ्या. है ना. तर हे वर्ड्स महत्वाचे आहेत. तर हे डायग्राम मध्ये आपण समजून घेतलं. है ना. लाईफ सायकल जी आहे त्याची तर दोन वेक्टर मध्ये कम्प्लीट होईल, दोन कॅरियर मध्ये कम्प्लीट होईल. एक ह्युमन त्याच्यामध्ये असेक्शुअल फेज कम्प्लीट होईल आणि मॉस्किटो त्याच्यामध्ये सेक्शुअल फेज कम्प्लीट होईल. कोणाबद्दल बोलतोय आपण? प्लाझ्मोडियम. प्रसाद. प्रसाद बद्दल बोलतोय आपण. प्लाझ्मोडियम. है ना. तर व्यवस्थित आता डिटेल मध्ये समजून घ्या. है ना. रफ मध्ये आपण बघितलं, आता डिटेल मध्ये समजून. तर लाईफ सायकल दोन हॉस्ट मध्ये कम्प्लीट होईल. यस. है ना. दोन हॉस्ट मध्ये कम्प्लीट होईल. एक हॉस्ट कोणता आहे? मॉस्किटो. आणि यस दुसरा हॉस्ट कोणता आहे? ह्युमन बिंग. ह्युमन बिंग मध्ये कोणती होते? असेक्शुअल फेज. मॉस्किटो मध्ये कोणती होते? सेक्शुअल फेज. समजतंय सर्वांना? एवढं क्लिअर झालं? जे नाही समजलं विचारत चला. बरोबर. यस. आता सपोज या ठिकाणी मॉस्किटोने बाईट केलं. मॉस्किटोने काय केलं? बाईट केलं. चला एक मच्छर. बरोबर. मॅच्युअर इन्फेक्टिव्ह स्टेज एस्केप स्पोरोझाइट फ्रॉम द इंटेस्टाइन अँड मायग्रेट टू द मॉस्किटो सलायव्हरी ग्लँड्स. तर काय झालं? त्याने या ठिकाणी बाईट केलं. बरोबर. यस त्याने बाईट केलं. आणि मग त्याच्या यस या ठिकाणी सलायव्हरी ग्लँड्स मधून ब्लड घेतोय. सायमल्टेनियसली त्याच्या सलायव्हरी ग्लँड्स मधून कोणाच्या? मॉस्किटोच्या रिलीज होत आहे. कोण रिलीज होत आहे? स्पोरोझाईट. कोणता फॉर्म एंटर झाला? ह्युमन बॉडी मध्ये स्पोरोझाईट. है ना. लाईफ सायकलच्या स्टेजेस आहे प्लाझ्मोडियमच्या. पहिली स्टेज कोणती आहे? स्पोरोझाईट. स्पोरोझाईट एंटर झाले.
बरोबर ह्युमन बिंग मध्ये. आता हे स्पोरोझाईट जे बरोबर, तर ते इंजेक्ट झाल्यानंतर है ना, हे जे पॅरासाइट आहे ते कुठे जातील, लिव्हर मध्ये, ब्लड थ्रू. ब्लड ब्लड थ्रू कुठे जातील, लिव्हर मध्ये, है ना. तर यस या ठिकाणी त्याने चावल्यानंतर त्याने प्रसाद दिला म्हणजे स्पोरोझाईट दिले. स्पोरोझाईट कुठे गेले, आपल्या लिव्हर मध्ये, है ना. कुठे असतं लिव्हर, लोकेशन इथे तर स्टमक आहे, इथे तर स्टमक आहे. अरे लिव्हर कुठे असतं, राईट साइडला, राईट साइडला. कुठे, राईट किडनीच्या वरती, है ना. जस्ट अबाव द किडनी, राईट किडनी, बरोबर, राईट किडनीच्या वरती. तर आपण या ठिकाणी बघतोय आता लिव्हर मध्ये गेले अ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन लिव्हर सेल, पस्टिंग सेल रिलीज इन टू ब्लड. तर तिथे आता या ठिकाणी स्पोरोडाईटची संख्या वाढेल, है ना. आणि मग या ठिकाणी ते काय करतील, हिपॅटोसाइटला ब्रेक करतील. हिपॅटोसाइट म्हणजे लिव्हरच्या सेल, हिपॅटिक सेल, त्यांना बस्ट करतील आणि तिथून बाहेर पडतील. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन आरबीसी, सेकंड टार्गेट कोण आहे, आरबीसी, है ना. तुम्ही जर बघितलं असेल मलेरियामध्ये कोणाची संख्या कमी होऊन जाते, आरबीसीची. कारण आरबीसी ला कोण बस्ट करतं, है ना, या ठिकाणी यस मेरोजाइट्स. स्पोरोजाइट पुढे आता कशामध्ये कन्वर्ट होतील, मेरोजाइट्स मध्ये, आरबीसी मध्ये एंटर करतील, त्यांची वाढ होईल, त्यांची ग्रोथ होईल, त्यांचा अजून नंबर वाढतील, मेरोजाइट्स मध्ये कन्वर्ट होतील. तर स्पोरोजाइट कशामध्ये कन्वर्ट झाले, मेरोजाइट मध्ये. आणि आरबीसी ला ब्रेक करतील. नॉर्मल आरबीसी किती पाहिजे, आरबीसीचं प्रमाण किती असतं, काय, पर मिलीमीटर क्यूब ब्लड. आरबीसी किती पाहिजे, 1 क्युबिक मिलीमीटर मध्ये. सपोज 1 क्युबिक मिलीमीटर ब्लड घेतला आपण, त्याच्यामध्ये आरबीसी किती पाहिजे, 800 ते 1200, 800 ते 1200 आरबीसी पाहिजे. कोणाचा वेगळा आन्सर, कमीत कमी 1200 पाहिजे, है ना. एक आन्सर आलंय. दुसरा आन्सर नसेल तर मग आता हेच खरं म्हणावं लागेल मला. कोणाचा वेगळा आन्सर आहे का, आरबीसी किती असतात, मी सांगितलं होतं, है ना. एक चॅप्टर होता आपल्याला, कोणता चॅप्टर होता 12वीला, कोणता चॅप्टर होता, सर्क्युलेशन. त्याच्यामध्ये आपण स्टडी केलं होतं ब्लड. ब्लड मध्ये ब्लड सेल असतात 3, आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट. हजारांमध्ये कोण असतं, डब्ल्यूबीसी. लाखांमध्ये कोण असतं, प्लेटलेट. मिलियन्स मध्ये कोण असतं, आरबीसी. तर 1200 1500 नाहीये, किती आहे, काय, 28 मिलियन नाही. बरोबर, 28 मिलियन. सर तुम्ही तर मिलियन मध्ये सांगितलं होतं. 28 करोड हिमोग्लोबिन असतात एका 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 आरबीसी मध्ये. पण चला रिलेटेड आहे काहीतरी, है ना, आरबीसी मधलंच सांगते. बरोबर, मी विचारतोय आरबीसी किती असतात, आरबीसी किती असतात, जवळजवळ 5 मिलियन्स. त्यांची रेंज किती आहे, 5 मिलियन म्हणजे 50 लाख. 5.1 to 5.4 समथिंग काहीतरी रेंज आहे त्याची. 5 मिलियनच्या आसपास आकडा आहे. तर जवळजवळ 50 लाख आरबीसी. कशामध्ये, 1 क्युबिक मिलीमीटर ब्लड. 1 मिलीमीटर जर आपण या ठिकाणी क्यूब जर या ठिकाणी काय घेतलं, ब्लड घेतलं थोडस, म्हणजे 2-3 थेंब, तर त्याच्यामध्ये किती आरबीसी आहे, 50 लाख. तर खूप साऱ्या आरबीसी आहे, आरबीसी. आणि रेड असल्यामुळे ब्लडचा कलर रेड आहे. बाकी तर काही सांगताच नाही, काहीच सांगता नाही. ते काहीतरी रिलेटेड तरी सांगता 1-2 जण, बाकी तर काहीच सांगता नाही. क्वेश्चन मार्क आहे. सर आरबीसी बी असतात का, इथून सुरुवात आहे. ब्लड पण असतं का सर, ह्युमन पण असतो का, आता काय सांगू त्यांना. अरे जरा लॉजिक लावा ना जरा, यस ध्यानात ठेवा ना, काहीतरी जे झालंय ते ध्यानात ठेवा, जे नाही झालं ते तर जाऊ द्या, पण जे झालंय ते ध्यानात ठेवा. सो मिलियन्स मध्ये असतात आरबीसी, पण मग या ठिकाणी आरबीसी मिलियन्स मध्ये असलेल्या सगळ्या ब्रेक होत आहे, आरबीसी कमी होत आहे, हिमोग्लोबिन नष्ट होत चाललंय, आरबीसी नष्ट होत चाललंय. आरबीसी कमी होऊन जातं, 5 मिलियन, मिलियनच्या ऐवजी लाखांवर येऊन जातं, है ना. यस आता मिलियन मध्ये नाहीये, लाखांमध्ये येऊन गेले. म्हणजे मग या ठिकाणी डेंजर आहे. कोणत्या डिसीज मध्ये, मलेरियामध्ये. आणि अजून कमी झालं तर मग काय करावं लागतं, आरबीसी द्यावं लागतं, ब्लड द्यावं लागतं मलेरियाच्या पेशंटला. आरबीसी द्यावं लागतं, समजतंय का, तर वाचतो तो, नाही तर वाचत नाही.
मरून जातो, फाल्सीबारम येतो. तर यस या ठिकाणी कोण ब्रेक करतं आरबीसीला? मेरोजाईट. आणि आरबीसीला जेव्हा ते ब्रेक करतील तेव्हा एक टॉक्सिन रिलीज करतील. कोणतं रिलीज करतील? हेमोजॉईन. आणि हेमोजॉईन रिलीज केल्यावर या ठिकाणी काय येईल? फिवर आणि चिल्स. क्लिअर झालं का? आतापर्यंत काय सांगितलं सर तुम्ही? साला एक मच्छर त्याने बाईट केलं ह्युमन बिंगला, आणि मग काय प्रसाद दिला? स्पोरोझाईट. स्पोरोझाईट कुठे गेले? लिव्हर मध्ये. बरोबर, संख्या वाढली है ना. हिपॅटोसाइट त्यांनी ब्रेक केले, ते आता कशामध्ये कन्वर्ट झाले? मेरोजाइट. मेरोजाइटचं टार्गेट कोण है? मैं किसे खाऊंगा? मैं किसे किल करूंगा? आरबीसी. ते आरबीसी मध्ये जातील, त्यांची साईज वाढवतील आणि बस्ट करतील आरबीसीला, ब्रेक करतील आरबीसीला. आरबीसी ची संख्या कमी झाली तर रक्त द्यावं लागेल. रक्त भेटलं तर ठीक आहे ना, द्यावं लागेल कसंही करून, नाही तर मरून जाईल तो पण. आणि मग आता ते या ठिकाणी आरबीसी मधून बाहेर पडले, आणि मग ते कन्वर्ट होतील कशामध्ये? गॅमेटोसाइट. हे सगळे स्टेजेस आहे लाईफ सायकलच्या कोणाच्या? प्लाझ्मोडियमच्या. स्पोरोझाईट, मेरोझाईट, गॅमेटोसाइट. आता गॅमेटोसाइट तयार झाले, आता परत साला एक मच्छर काय करेल? बाईट करेल. आणि आता तो या ठिकाणी प्रसाद देऊन फायदा नाही, त्याला ऑलरेडी मलेरिया झालाय, त्याला प्रसाद काय देईल? प्रसाद मध्ये त्याच्याकडून प्रसाद घेईल आता मॉस्किटो. कोणत्या फॉर्म मध्ये? कोणत्या फॉर्म मध्ये? गॅमेटोसाइट. आणि गॅमेटोसाइट त्या फिमेल अनाफिलस मॉस्किटो मध्ये गेल्यानंतर ते कन्वर्ट होतील गॅमेट्स मध्ये. गॅमेट्स मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर मेल गॅमेट, फिमेल गॅमेट है ना, त्यांचं काय होईल या ठिकाणी? फर्टिलायझेशन. त्यांचं फर्टिलायझेशन होईल. आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर है ना, या ठिकाणी ते काय डेव्हलप होतील? मॉस्किटोच्या गटमध्ये. बरोबर, यस, या ठिकाणी झायगोट डेव्हलप होईल है ना, उकिनेट मध्ये कन्वर्ट होईल तो. आणि उकिनेट कन्वर्ट होईल फायनली स्पोरोझाईट. तर स्टेजेस कोणत्या लाईफ सायकलच्या? लाईफ सायकलच्या स्टेजेस कोणत्या आहे? पहिले स्पोरोझाईट. स्पोरोझाईट पुढे कशामध्ये कन्वर्ट होईल? मेरोझाईट. मेरोझाईट कशामध्ये कन्वर्ट होईल? गॅमेटोसाइट. गॅमेटोसाइट कशामध्ये कन्वर्ट होतील? गॅमेट. मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. समजतंय का? मेल गॅमेट, फिमेल गॅमेट युनाइट करतील आणि काय बनेल? झायगोट. झायगोट पुढे कशामध्ये कन्वर्ट होईल? उकिनेट. हे गट मध्ये होईल मॉस्किटोच्या, आणि युकिनेट परत कशामध्ये कन्वर्ट होईल? स्पोरोझाईट मध्ये. मग त्याच्या गट मधून, इंटेस्टाईन मधून तो कुठे येईल? सलायव्हरी ग्लँड्स मध्ये. आणि परत जेव्हा तो बाईट करेल एखाद्या है ना नवीन हेल्दी पर्सनला, तर प्रसाद देईल कोणत्या फॉर्म मध्ये? स्पोरोझाईटच्या फॉर्म. समजतंय का? एवढ्या ज्या लाईफ सायकलच्या स्टेजेस आहे, कलर चेंज करतो, एवढ्या ज्या लाईफ सायकलच्या स्टेजेस आहे, तर त्या कोणामध्ये कन्वर्ट होत आहे? ह्युमन बिंग मध्ये. आणि मग एवढ्या मॉस्किटो मध्ये. मॉस्किटो मध्ये कोणती फेज होते? सेक्शुअल. ह्युमन बिंग मध्ये कोणती फेज होते? असेक्शुअल. परत एकदा, पहिला फॉर्म कोणता? स्पोरोझाईट. स्पोरोझाईट कशामध्ये कन्वर्ट झाले? सगळ्यांनी बोलायचंय, जो बोलणार नाही माता राणी पाप लगाएंगी. स्पोरोझाईट कशामध्ये कन्वर्ट होतो? अजून जोरात. स्पोरोझाईट कशामध्ये कन्वर्ट होतो? मेरोझाईट. मेरोझाईट कशामध्ये कन्वर्ट होतो? जोरात. गॅमेटोसाइट. गॅमेटोसाइट कशामध्ये कन्वर्ट होता? गॅमेट्स. गॅमेट्स कशामध्ये फ्यूज झाल्यावर काय बनतं? जायगोट. जायगोट पासून काय बनेल? उकिनेट. उकिनेट पासून काय बनेल? बरोबर. सायकल कंप्लीट. अशा प्रकारे सायकल कंप्लीट होईल दोन हॉस्ट मध्ये. कोणते कोणते दोन हॉस्ट आहे? मॉस्किटो आणि ह्युमन बिंग. समजलं का सगळ्यांना? नेक्स्ट डिसीज आहे. नेक्स्ट डिसीज आहे अमोबियासिस. नेक्स्ट डिसीज कोणता आहे? अमोबियासिस. नेक्स्ट डिसीज कोणता आहे? अमिबिक डिसेंट्री. कोणामुळे होईल? अमिबामुळे. बरोबर है ना. भंडाऱ्याचं आमंत्रण आलं, आजपासून उपाशी आहे, उद्या भंडाऱ्याला जायचंय. आजपासून जेवत नाही, गेले भंडाऱ्याला. आली भट्टी वांग्याची भाजी है ना, जोरात बिलकुल है ना. उद्याचं बी जेवून घेतलं, म्हणजे कालचं, आजचं, उद्याचं 3 दिवसाचं दाबून जोरात पद्धतशीर. येऊ दे रस्सा. आणि मग नंतर घरी गेले. आणि घरी गेल्यानंतर काय झालं? काय झालं नंतर? अमिबिक डिसेंट्री.
अमोबियासिस, मग परेशान आहे. चाललंय उठले की चाललंय परसाकडे. चाललंय उठले का तस्ती खाल्ली तर चांगलं झाली असती. पट्टी पट्टी काही पसलेली नाही. यस अंडरस्टँड करा काय आहे का बरं हे होतं. अमोबियासिस झालंय का असं कोणासोबत? झालंय का? अरे झालंय का? नाही होईल मग डोंट वरी. झालं नसेल तर होईल. है ना काळजी नाही घेतली तर. है ना त्याच्यामुळे भंडारात गेलं की थोडं कमीच खा. जास्त खाऊ नका. बरोबर. घरी येऊन वाटलं तर परत जेवा. काही खरं राहत नाही. बरोबर असा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामध्ये असतो अमिबा. है ना कोणता अमिबा असतो? एंडमिबा. एंडमिबा हिस्टोलिटिका नावच आहे त्याचं. बरोबर अमिबा आहे. आणि ईएनटी आहे म्हणजे तो कोणाला डॅमेज करतो? ईएनटी ला. ईएनटी म्हणजे आय नोज थ्रोट त्याला नाही करत तो डॅमेज. ईएनटी म्हणजे एंडेरॉन. एक वर्ड आहे एंडेरॉन. एंडेरॉन म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे ईएनटी. एंडेरॉन म्हणजे इंटेस्टाइन. बरोबर. सो इंटेस्टाइनला डॅमेज करणारा अमिबा एंडमिबा. हिस्टोलिटिका. लिटिका म्हणजे लायसिस. लिटिका. लिटिका म्हणजे ब्रेकडाऊन. हिस्टो म्हणजे काय? टिश्यू. हिस्टोलिटिका म्हणजे इंटेस्टाइनच्या टिश्यूला ब्रेकडाऊन करणारा अमिबा. एंडमिबा हिस्टोलिटिका. तुम्हाला ध्यानात काय ठेवायचं? पॉझिटिव्ह एजंट आणि हा पण प्रोटोझोआ आहे. दोन एक्झाम्पल बघितले आपण प्रोटोझोआचे. पहिला कोणता डिसीज आहे? प्रोटोझोआमुळे कोणते दोन डिसीज होतात? पहिला मलेरिया. मच्छरमुळे नाही होत. प्रोटोझोआमुळे होतोय. आणि प्रोटोझोआमुळे दुसरा कोणता डिसीज होतो? डिसेंट्री. अमेबिक डिसेंट्री. डायरिया. है ना मोर देन. है ना या ठिकाणी बरोबर पॅसेज ऑफ स्टूल मोर देन 3 टाइम्स अ डे. एका दिवसामध्ये 3 वेळेपेक्षा जास्त. है ना या ठिकाणी जर स्टूल पास करताय तर काय झालंय? डायरिया. डिसेंट्री. यस तर आपण या ठिकाणी बघतोय कशामुळे होत आहे ते? एंटमिबा हिस्टोलिटिका. है ना बरोबर. वारंवार जावं लागतं. असं पोट दुखतं. है ना तुम्हाला हसू येत असेल पण ज्याला होतो त्याला विचारा. त्रास भयानक त्रास आहे. बरोबर. है ना सॉलिड बी होत नाही नंतर. सांगू द्या विषय गंभीर आहे सोडून द्या. बरोबर. तर आपण या ठिकाणी बघतो. यस हिअर वी कॅन से हाऊस फ्लाईज. कशामुळे होत हे? माशा. हाऊस फ्लाईज मेकॅनिकल. है ना या ठिकाणी कॅरियर ट्रान्समिट पॅरासाइट फ्रॉम फिसेस टू फूड अँड वॉटर. तर ते कुठेतरी है ना या ठिकाणी फिसेसवर बसलेले असतात. एक्सक्रिटावर बसलेले असतात. तिथून उडत येतात. बरोबर. है ना या ठिकाणी हाऊस फ्लाईज मॉस्किटो. बरोबर. है ना या ठिकाणी हाऊस फ्लाईज. बरोबर मेकॅनिकल कॅरियर. आणि त्यांचं जर है ना त्यांना एक या ठिकाणी त्यांचा लेग जर झूम केला मायक्रोस्कोप मध्ये बघितला तर कमीत कमी त्यांच्या पायावर है ना कमीत कमी 1000 बॅक्टेरिया वेगवेगळे. है ना किंवा पॉझिटिव्ह एजंट वेगवेगळे. आणि त्यातल्या जर प्रोटोझोआ असला कोणता प्रोटोझोआ? है ना एंडमिबा हिस्टोलिटिका. मग ते जाऊन बसतात फूडवर. है ना बरोबर ते जाऊन बसतात फूडवर. है ना आणि मग या ठिकाणी अशा माशा बसतात फूडवर जाऊन. बरोबर. है ना पाणीपुरी समोसा कचोरी स्ट्रीट फूड. बरोबर. है ना नंतर या ठिकाणी यस असं फूडवर जाऊन बसले की मग या ठिकाणी ते ट्रान्समिट करतात. है ना एंडमिबा हिस्टोलिटिका फ्रॉम पीसेस टू फूड अँड वॉटर. आणि मग त्याच्यामुळे होतं या ठिकाणी कॉन्स्टिपेशन नाही. इथे कॉन्स्टिपेशन कट करून टाका नोट्स मध्ये असेल तर. इथे काय येईल? डायरिया. डायरिया येईल. ऍबडॉमिनल पेन. बरोबर ऍबडॉमिनल पेन पोट दुखायला लागेल. क्रॅम्प्स. स्टूल विथ एक्सेस म्युकस. ब्लडी. है ना ब्लड क्लॉट्स. सो ब्लडी स्टूल विल ब्लडी स्टूल. है ना कधी कधी या ठिकाणी जर जास्त डॅमेज करून टाकले त्यांनी टिश्यूज तर रक्त पण निघेल. है ना या ठिकाणी यस ब्लडी स्टूल होऊन जाईल. है ना या ठिकाणी एक्सेस म्युकस ब्लड क्लॉट्स बाहेर पडतील स्टूल सोबत. है ना तर ऍबडॉमिनल पेन आहे क्रॅम्प्स आहे. है ना या ठिकाणी जास्त पोट दुखायला लागून जाईल एकदम. मेडिसिन घ्यावं लागेल. ट्रीटमेंट घ्यावी लागेल 2-3 दिवस. काय खावाणी लागणार. है ना स्टूल विथ एक्सेस म्युकस अँड देन ब्लड क्लॉट्स. तर भंडाऱ्याला जाताना विचार करा. बरोबर. है ना नेक्स्ट आहे हेल्मिंथ डिसीज. बरोबर प्रोटोझोल आपले संपले. हेल्मिंथ आहे. बरोबर अस्कॅरियासिस. अस्कॅरियासिस लहानपणी. लहानपणी यस. है ना असेच जायचे मातीत खेळायचे आणि मग आले घरी की तसंच खायचे. आणि मग काय होऊन जायचे पोटामध्ये? जंत. जंत. जंत होणे त्याला आपण काय म्हणतो? अस्कॅरियासिस. हेल्मिन ते नेमॅटोड आहे राऊंड वॉर्म आहे त्याच्यामुळे होतो. पण मग हेल्मिनचे डिसीज आपण आता मंडेला बघू. उद्या पेपर आहे. है ना
मंडेला. उद्या पेपरचा टाइम आहे 10 वाजता. बरोबर, उद्या पेपरचा टाइम आहे किती वाजता? 10 वाजता. इव्होल्युशन चॅप्टर स्टडी करा, सगळ्यांनी रीड करा. बरोबर.